चला ना, आंबे खूप सारे आलेले आहे. आता आपण याचा वर्षभर टिकणारा साखर आंबा करूया. म्हणजे वर्षभर आंबे खायला तयार. वर्षभर आंबा खायला कोणाला नाही आवडणार, म्हणून साखर आंबा केलाच पाहिजे बरं का. तर कसा करायचा बघूया. त्यासाठी घेतले 25 ते 30 आंबे, म्हणजे साधारण 5 किलो आंबे मी घेतलेले आहे. आता ते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे. अगदी स्वच्छ घेतलेले आहे धुवून. आणि तुम्हाला विशेष सांगू का, ज्या दिवशी आंब्याच्या झाडाचे मी आंबे तोडलेले आहेत त्याच दिवशी मी साखर आंबा करत आहे. तुम्हाला बघायचं, हे बघा, अगदी देठ तोडलं ना तर बाहेरून चीक आलेला आहे. म्हणजे किती फ्रेश आंबा मी साखर आंब्यासाठी वापरत आहे. आता असाच आंबा आपल्याला साखर आंब्यासाठी पाहिजे. अगदी तुम्ही 2-3 दिवसाचा आंबा जर घेतला ना तर किसता येत नाही आणि छान होते. म्हणजे अगदी शाकी लागलेला जो आंबा असतो, म्हणजे ज्यावेळेला आपण पिकवण्यासाठी आंबा तोडतो झाडाचा, अगदी त्याच वेळेला मी आंब्याचा साखर आंबा करत असते. आता पूर्ण साल या पद्धतीनुसार आपल्याला काढून घ्यायची आणि त्याचा किस या पद्धतीनुसार शिलरने करून घ्यायचा. तुमच्याकडे किसणी असेल तर किसणीने या पद्धतीनुसार तयार करू शकतात. फक्त काय होतं, किसणीने थोडीशी बारीक कणी येते अगदी यानुसार, आणि शिलरनी छान असे लंबे लंबे किस तयार होतो. आता खूप सारे आंबे होते, म्हटलं आता उभा राहून आंबे करायचं म्हटलं तर एवढे आंबे एकाच वेळेला करणं अवघड होईल, म्हणून खाली बसून मस्त पूर्ण 5 किलो आंबे या पद्धतीनुसार मी शिलून घेतलेले आहे. करायला पण सोपं जातं. आणि वर्षभर जर तुम्हाला साखर आंबा करून ठेवायचा असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी खूप खास आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा, 5 किलो आंब्यासाठी मी साधारण 2.5 ते 3 किलो साखर वापरलेली. आवडीनुसार तुम्ही अर्धा किलो साखर कमी जादा प्रमाणात करू शकता. तुम्हाला जर 1 किलोच्या आंब्याचा साखर आंबा करायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा किलो साखर टाकून आंबा तयार करू शकतात. तर या पद्धतीनुसार तुम्ही लक्षात ठेवा, अगदी 2च साहित्यात हा साखर आंबा बनतो. वर्षभर घरामध्ये जशाचा तसा राहतो. माझ्याकडे तर मागच्या वर्षीचा साखर आंबा ह्या वर्षीपर्यंत पण आहे. म्हणजे आवडीनुसार सर्वजण ज्या वेळेला आवडतो त्यावेळेला खातात धपाट्यासोबत, आणि भरपूर वेळेस तसा पण मुलांना खायला खूप आवडतो. आता गॅसवरती ठेवून पूर्ण साखरेचा पाक होईपर्यंत मंद आचेवरती आपल्याला सारखं ढवळत हा साखर आंबा तयार करायचा आहे. म्हणजे सारखं ढवळत राहिलं ना तर पातेल्याला खाली चिकटणार नाही. आणि ज्या वेळेला पण तुम्ही साखर आंबा बनवसाल ना त्यावेळेला स्टीलचं पातेलं घ्या, म्हणजे तुमचा साखर आंबा परफेक्ट येईल. साखर आंब्यामध्ये भरपूर अशा चुका असत्या की त्या होतात, म्हणून भरपूर जण साखर आंबा करायला टाळतात. काय चुका होतात, भरपूर वेळेस साखर आंब्याचं जी चाचणी असते ना ती परफेक्ट कोणाकडून घेतल्या जात नाही, आणि मग त्याच वेळेला गोंधळ होतो, म्हणून साखर आंबा करायचं टाळतात किंवा वर्षभर तो टिकत नाही असं वाटतं. पण माझ्याकडे तर नक्की 1 वर्ष साखर आंबा फिक्स घरामध्ये असतो, म्हणजे असतो. तर बघा, एकदम मस्त असा रंग बदलत आपला साखर आंबा मंद आचेवरती मी साधारण 1 ते 2 तास शिजून दिलेला आहे. फुल गॅस केलेला नाही आहे, अगदी मंद गॅसवरतीच पूर्ण साखर आंबा शिजून दिलेला आहे. आता जो तुम्हाला आत्ता मी सांगितलं की परफेक्ट चाचणी कशी ओळखायची, तर आता मी सुरुवातीला दाखवलं तर चाचणी 1 तारी आपल्याला करायची आहे. सुरुवातीला एकदम असं 1 तारी चाचणी येत नव्हती. आता बघा, एकदम मस्त असा तार येतोय. अगदी यानुसार आपली चाचणी आली पाहिजे, एकदम परफेक्ट. यानुसार चाचणी आली की गॅस बंद करायचा. एक मोठ्या साईजची परात घ्यायची, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि जे आपलं पातेलं आहे ना ते त्यामध्ये ठेवायचं. म्हणजे साईडला मुंग्या वगैरे आपण थंड होण्यासाठी किमान 1 ते 2 दिवस पण पातेलं हे तसंच ठेवलं ना तरी एकदम मस्त राहतं. आता त्यावरती झाकण ठेवून मी साधारण 1 दिवस किंवा 2 दिवस ठेवत असते, नंतर बरणीमध्ये भरते. बघा, चाचणी कशी आलेली होती, एकदम परफेक्ट अशी. तुम्हाला पुन्हा दाखवते मी एकदा. परफेक्ट ज्या वेळेला तुमच्या अशी चाचणी येईल ना त्याच वेळेला तुम्ही खाली पातेल्यात ठेवा बरं का. आता मी 2 दिवसानंतर हे पातेलं घेतलेलं आहे. पूर्ण थंड झालेलं होतं आणि साखर आंबा घट्ट प्रमाणात तयार झालेला होता. तसं तुम्ही थंड झाल्याबरोबर पण तो भरून घेऊ शकतात, पण मी साधारण 2 दिवसानंतर वेळ जेव्हा भेटला तेव्हा भरून घेतलेलं आहे बरणीमध्ये. तर काचेच्या बरणीत भरा किंवा प्लॅस्टिकच्या बरणीत भरा. मी साखर आंब्याचं प्रमाण किमान 6 ते 7 किलोचं दरवर्षी घरामध्ये करत असते. तर जेवढं प्रमाण माझ्या काचेच्या बरणीत भरता येईल तेवढं मी भरून ठेवत असते. जास्तीचं राहिलेलं प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवत असते. तर शक्यतो काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा, म्हणजे वर्षभर पण छान राहतो आंबा. आणि साखर आंबा पूर्णपणे तयार झाल्यानंतर खरकाटा हात त्याला न लावता
अगदी चमच्याच्या साह्याने तुम्ही जर काढत राहिल्या किंवा छोट्या बरणीमध्ये नेहमी काढून ठेवत घेत राहिल्या तर तुमचा साखर आंबा अगदी अशाचा असाच राहील. किती सुंदर दिसतोय ना. तर हा साखर आंबा तुम्ही पोळीसोबत, धपाट्यासोबत, पराठ्यासोबत अशा वेगवेगळ्या पद्धतीनुसार त्याच्यासोबत खाऊ शकतात. तुम्हाला सांगू का, विशेष म्हणजे हा ना उपवासाला चालतो. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही उपवासाला थालीपीठच्या त्याची रेसिपी करतात ना, त्यावेळेला तुम्ही त्यासोबत हा खाऊ शकता. तर असाच साखर आंबा तुम्ही पण एकदा नक्की करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.